हर हर महादेव. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का की मृत्यूची वेळ आधीच ठरलेली असतानाही एका साध्या व्रताने साक्षात यमराजालाही माघार घ्यायला लावली होती. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिल्याने असं काय घडतं ज्यामुळे महादेवांनी माता पार्वतीला स्वतःचे नेम मोडून पृथ्वीवर यावं लागलं. आज आपण श्रावण सोमवारची ती मूळ कथा पाहणार आहोत जिने मृत्यूलाही हरवलं. कृपया माझ्या मेहनतीसाठी एक लाईक आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करून घ्या. प्राचीन काळात एका अतिशय समृद्ध आणि गजबजलेल्या नगरात एक मोठा सावकार राहायचा. त्याच्याकडे संपत्तीची कोणतीही कमतरता नव्हती. त्याची व्यापार उद्यम इतकी मोठी होती की त्याच्या एका इशाऱ्यावर सोन्या नाण्याच्या राशा उभ्या राहायच्या. त्याच्या वाड्यात शेकडो नोकरचाकर राबत होते. हत्ती घोडे वाढलेले होते आणि धान्याचे कटोरे नेहमी भरलेले असायची. नगरातून तो जात असताना लोक आदराने रस्ता मोकळा करून द्यायचे. राजाच्या दरबारातही या सावकाराला मानाचं स्थान होतं. पण एवढं सगळं असूनही त्या भव्य वाड्यात एक भयानक शांतता होती. ती शांतता होती एका लहान मुलाच्या पावलाची, त्याच्या निरागस हसण्याची. सावकार आणि त्याची पत्नी दोघेही अतिशय धार्मिक होते. त्यांच्याकडे सर्व काही होतं, फक्त एक वारस नव्हता. तिजोऱ्या सोन्याने भरलेल्या होत्या, पण अंगण मात्र रिकामं होतं. ते दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि त्यांचा प्रत्येक दिवस भगवान शंकराच्या आराधनेने सुरू व्हायचा. वाड्यात एक भव्य शिवलिंग होतं. तिथे सावकार तासनतास डोळे मिटून बसायचा. हातामध्ये बेलपत्र, समोर पिंडीवर पडणारी पाण्याची सतत धार आणि ओटांवर फक्त ओम नमः शिवायचा अखंड जप सुरू असायचा. पण त्याच्या डोक्यावर तो जो मुकुट होता तो संपत्तीचा नव्हता, तर दुःखाचा होता. जेव्हा तो डोळे उघडायचा तेव्हा त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पिंडीवर पडायचे. त्याची पत्नी ही रोज देवाला एकच साकडं घालायची, हे महादेवा, हे सर्व वैभव कुणासाठी? जर आमच्या मृत्यूनंतर आमच्या हातावर पाणी ठेवायला कुणी वारसच नसेल तर या तिजोरीचे काय उपयोग? श्रावण महिन्याची सुरुवात झाली होती. निसर्गाने हिरवा शालू पांघरला होता. वातावरणात एक विलक्षण पवित्र पसरलं होतं. या पवित्र महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वती कैलासावरून पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी येतात अशी मान्यता आहे. हे तेच दिवस असतात जेव्हा महादेव आपल्या भक्ताची भक्ती सर्वात जवळून पाहतात. उगाच उद्धार करणारे हे शिव पार्वती एका संध्याकाळी वेषांतर घेऊन या सावकाराच्या नगरातून जात होते. नगरातून चालत असताना माता पार्वतीची नजर अचानक त्या भव्य वाड्याकडे गेली. तिथे एक विलक्षण दृश्य होतं. वाड्याच्या बाहेरून संपत्तीचा झगमगाट दिसत होता, पण आतून एक प्रचंड उदासी जाणवत होती. सावकार आपल्या शिवलयात बसून अत्यंत व्याकुळतेने महादेवाची पिंड पूजत होता. त्याची ती अवस्था पाहून माता पार्वतीचे मातृहृदय हे लावलं. एका आईला दुसऱ्या आईचं आणि पित्याचं दुःख लगेच समजतं. तिने महादेवांना तिथेच थांबवलं. हे स्वामी, माता पार्वती अत्यंत भावनुक होत म्हणाली, या तुमच्या भक्ताकडे पहा. त्याच्या चेहऱ्यावरील ही निराशा आणि डोळ्यातील अश्रू माझ्यावने बघवत नाही आहेत. तो इतका मोठा सावकार आहे, राजासारखं जीवन जगतोय, तरीही तो भिकाऱ्यासारखा तुमच्यासमोर हात पसरून बसला आहे. त्याच्याकडे सगळं काही आहे, पण ज्या गोष्टीसाठी तो रात्रदिवस रडतोय ती गोष्ट तुम्ही त्याला का देत नाही? महादेवांनी त्या सावकाराकडे एक शांत कटाक्ष टाकला. त्याच्या चेहऱ्यावर एक अधांग निर्भय होतं. सृष्टीचे नेम आणि मानवी भावना या दोन्ही गोष्टी त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होत्या. ते म्हणाले, गौरी, हा मृत्यू लोक आहे. इथे फक्त प्रत्येक जीव आपल्या कर्माचा गाठोडा घेऊन जन्माला येतो. या सावकाराचे दुःख मी जाणतो. त्याची भक्ती अत्यंत निष्पाप आणि पवित्र आहे. त्यात कोणतेही स्वार्थ नाही. मग तुम्ही त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान का देत नाही? पार्वतीने प्रश्न केला. कारण त्यांच्या नशिबात पुत्रसुख नाही. महादेव अत्यंत शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाले, त्यांच्या प्रारब्धात जे लिहिलं आहे ते त्याला भोगावेच लागेल. कर्माचा नेम अत्यंत कठोर असतो आणि तो कुणालाही चुकत नाही. जर मी त्याच्या नशिबात नसलेली गोष्ट त्याला दिली तर तो सृष्टीच्या नेमाचा भंग ठरेल. त्याला अपत्य नसणं हे त्याच्या मागील जन्माचा कर्माचं फळ आहे. पण माता पार्वती ही जगाची माता आहे. तिला आपल्या लेकरांचं दुःख कसं सहन होणार? तिने महादेवांचा तर्क स्वीकारला नाही. ती अधिक आग्रहाने म्हणाली, प्रभू, जर तुमच्यासारख्या
देवघराच्या दारात येऊन भक्ताचे अश्रू पुसले जाणार नसतील तर या जगात तुमची भक्ती कोण करेल? जर कर्माचाच नेम सर्व काही असेल तर मग तुमच्या कृपेचा अर्थ काय? भक्तीमध्ये इतकी ताकद असते की ती प्रारब्ध बदलू शकते, हे तर तुम्ही सिद्ध केले. माझ्यासाठी या क्षणी तुम्हाला या भक्तीची इच्छा पूर्ण करावीच लागेल. त्याला पुत्रदान द्यावंच लागेल. पार्वती मातेचा हट्ट पाहून महादेव काही क्षण थांबले, शांत राहिले. सृष्टीचा नेम आणि पत्नीचा हट्ट या दोन गोष्टींमध्ये ते अडकले होते. देवादिदेव महादेवालाही कधीकधी भक्ताच्या प्रेमापोटी आणि पत्नीच्या आग्रहापोटी झुकावं लागतं. शेवटी महादेवाने एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, ते म्हणाले, तुझ्या हट्टापायी मी तुला पुत्रप्राप्तीचं वरदान देईन. पण हे लक्षात ठेव, जेव्हा नियतीच्या विरोधात जाऊन काही मिळवलं जातं तेव्हा त्याची किंमतही तितकीच मोठी मोजावी लागते. त्याच रात्रीची गोष्ट आहे. सावकार नेहमीप्रमाणे आपल्या अश्रूने भिजलेल्या डोळ्यांनी झोपी गेला होता. अर्धरात्रीची वेळ होती. संपूर्ण वाडा शांत झोपेत होता. वातावरणात एक गूढ शांतता पसरली होती. अचानक सावकाराच्या बंद डोळ्यासमोर एक अत्यंत प्रखर डोळे दिपकवणारे दिव्य प्रकाश निर्माण झाला. तो प्रकाश इतका तेजस्वी होता की सावकारालाही स्वप्नातही आपले डोळे झाकावे लागले. हवेत भस्माचा सुगंध पसरला होता आणि डमरूचा नाद कानात घुमू लागला. त्या प्रकाशातून साक्षात महादेवांचे दर्शन घडलं. सावकारांच्या अंगावर काटा आला. तो थरथरत्या हाताने महादेवाच्या चरणी लीन झाला. वर्षानुवर्ष त्याची तपश्चर्या आज फळाला आली होती. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण होणार होती. उठ वत्सा. महादेवाचा अत्यंत गंभीर आणि प्रतिध्वनित होणारा आवाज त्या गाभाऱ्यात घुमला. तुझे आणि तुझ्या पत्नीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. पार्वतीच्या आग्रहाखातर मी आज तुझ्या प्रारब्धाचा नियम बदलणार आहे. तुला नक्की पुत्रप्राप्ती होईल. हे शब्द ऐकताच सावकाराच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या. त्याला वाटलं आता त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखे संपली. त्याची संपत्ती आता खऱ्या अर्थाने सार्थकी लागणार होती. त्याने दोन्ही हात जोडून अत्यंत गदगदीने आवाजात महादेवांचे आभार मानायला सुरुवात केली. त्याला वाटलं की आता त्यांच्या वाड्यात लहान मुलाचे पाय दुडदुडणार आणि आपल्या मुलाला हत्तीवर बसवून मिरवणार. पण अचानक तो दिव्य प्रकाश थोडा अंधुक झाला. महादेवाच्या चेहऱ्यावर गांभीर्य अधिक गडद झालं. सावकाराच्या चेहऱ्यावरचा आनंद तसाच गोठला जेव्हा महादेवांचे पुढचे शब्द त्याच्या कानावर पडले. तुला पुत्रप्राप्ती नक्की होईल. पण महादेवांचा आवाज आता अधिक जड आणि कठोर झाला होता. त्याचं आयुष्य फक्त 12 वर्षाचा असेल. 12 वर्ष पूर्ण होताच मृत्यू त्याला तुझ्याकडून हिरावून नेईल. क्षणार्धात सावकारांच्या पायाखालची जमीन सरकली. जो आनंद एका क्षणापुरती त्याच्या नसानसात भिनला होता तो आनंद आता एका भयंकर भीतीत बदलला. 12 वर्ष, फक्त 12 वर्ष याचा अर्थ ज्या मुलासाठी तो आयुष्यभर रडला तो मुलगा मिळणार तर होता, पण सोबत एक मृत्यूचा शाप घेऊन. ईश्वरी वरदान आणि कर्माचा अटळ नियम, त्यांचा हा अत्यंत भयानक संघर्ष होता. सावकार काही बोलणार, रडणार, महादेवाची मनधरणी करणार त्याआधी तो दिव्यप्रकाश नाहीसा झाला. सावकाराला अचानक जाग आली. तो प्रचंड घामेजलेला होता. त्याची छाती वेगाने धडधडत होती. स्वप्नात मिळालेला तो शाप की वरदान हे त्याला समजेनासं झालं. एकीकडे मुलगा मिळणार याचा आनंद होता तर दुसरीकडे फक्त 12 वर्षाचा असणार ही जाणीव त्याच्या प्राण पिळकटून टाकत होती. त्याने हे स्वप्न आपल्या पत्नीला सांगितले. तेही ऐकून सुन्न झाली. ज्या गर्भासाठी तिने इतके नवस केले त्या गर्भावर मृत्यूची साली आधीच पडली होती. तरीही त्यांनी हे महादेवाचा प्रसाद म्हणून ही गोष्ट स्वीकारली. काही महिन्यानंतर त्या भव्य वाड्यात अखेर पाळणा हल्ला. सावकाराच्या पत्नीने एका अत्यंत सुंदर आणि तेजस्वी मुलाला जन्म दिला. तो मुलगा इतका लोभस होता की पाण्याची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. संपूर्ण नगरात आनंदाची लाट उसळली. लोक रस्त्यावरून येऊन उत्सव साजरे करू लागले. सावकाराच्या घरी हत्तीवरून साखर वाटली गेली. वाद्याच्या गजरात असंमत दुमदुम गेला. राजाचे मंत्रीही सावकाराला शुभेच्छा द्यायला आले. बाहेरून पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटत होतं की सावकाराचं घर आता खऱ्या अर्थाने स्वर्गसमान झालं आहे. पण आत एक बंद दराडा, जिथे तो छोटा जीव शांत झोपला होता, तिथे सावकार आणि त्याची पत्नी एकमेकांकडे शांत हताशपणे पाहत होती. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं पण डोळ्यातून अश्रू वाहत होते. हे अश्रू आनंदाचे नव्हते तर एका भयंकर भविष्याच्या भीतीचे होते. बाहेर उत्सव सुरू होता पण नगरातील लोक त्या मुलाला दीर्घायुष्याचे आशीर्वाद देत होते. आणि आत हे आई वडील आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचे उरलेले श्वास मोजत होते.
त्यांच्यासाठी आता प्रत्येक जाणारा दिवस हा उत्सव नसून मृत्यूकडे टाकलेला एक पाऊल होतं. घरात पाळणा हलतो, पूर्ण नगर आनंद साजरा करतंय, पण बंद दराड आई वडील आपल्या मुलाचे उरलेले श्वास मोजतायत. बाहेर उत्सवाचे ढोल केव्हा शांत झाले होते, पण सावकाराच्या घरात मृत्यूच्या पावलाची चाहूल दिवसांदिवस मोठी होत होती. काळ कोणासाठीही थांबत नाही. सावकाराच्या भव्य वाड्यात तो छोटा जीव आता हळूहळू मोठा होत होता. तो मुलगा जसा जसा रांगायला लागला, बोबडे बोल बोलायला लागला, तशी सावकार आणि त्याच्या पत्नीच्या हृदयातील धडधड वाढत होती. मुलाचं नाव अत्यंत प्रेमाने आणि थाटामाटात ठेवलं गेलं होतं. तो केवळ दिसायला तेजस्वी नव्हता, तर त्याच्या वागण्यातही विलक्षण शहाणपण होतं. त्याच्या चेहऱ्यावर कायम एक स्वप्न हास्य असायचं. वाड्यातील प्रत्येक नोकरचाकर, नगरीतील प्रत्येक नागरिक त्या मुलाला प्रेमात पाडला होता. तो जो जसा मोठा होत होता तसा तो सगळ्यांचा जीव की प्राण बनला चालला होता. पण कोणालाच हे माहीत नव्हतं की ह्या हसणाऱ्या खेळकर आणि निरागस मुलाच्या डोक्यावर मृत्यूची भयंकर तलवार लटकत आहे. त्या मुलाच्या आयुष्यातील प्रत्येक वाढदिवस हा नगरीसाठी एखादा मोठ्या सणाचा दिवस असायचा. लोक त्याच्यासाठी महागड्या भेटी आणायचे, त्याला दीर्घायुष्य आशीर्वाद द्यायचे. सावकार आणि त्याच्या पत्नीसाठी तो दिवस मृत्यूचा एक पाऊल अधिक जवळ जाण्याचा दिवस होता. जेव्हा तो हसून आपल्या आईला घट्ट मिठी मारायचा, तेव्हा तिचं काळीज पिळकटून निघायचं. तिला वाटायचं, अजून किती दिवस मी याला अशी मिठी मारू शकेन, असून किती काळ हा माझ्या अंगणात असायचा. निर्भयपणे खेळत राहिली. तिने कधीच त्याला आपल्या नजरेआड होऊन दिलं नाही. सावकाराची संपत्ती आता त्याला विष समान वाटू लागली होती. ज्या अफाट वैभवासाठी त्याने आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, ते सर्व वैभव आता त्याला पूर्णपणे निरर्थक वाटत होतं. कारण हे वैभव त्याच्या मुलाला फक्त 12 वर्षापर्यंतच उपभोगू शकणार होतं. नियतीचं चक्र अत्यंत निर्दयीपणे आणि वेगाने फिरत होतं. पाहता पाहता 11 वर्षे उलटून गेली. मुलाने आपल्या आयुष्यातच 12 वर्ष पूर्ण केलं आणि आता तो भयंकर काळ त्याच्या उंबरट्यावर येऊन उभा ठाकला. 12 वर्ष सुरू झालं होतं. मृत्यूचा तो शापित कालही आता अधिक जवळ आला होता. सावकाराच्या वाड्यात आता रात्रीची झोप पूर्णपणे उडाली होती. प्रत्येक रात्र एक भयंकर दुष्वाप्रमाणे वाटत होती. उद्याचा सूर्योदय आपल्या मुलासाठी शेवटचा तर नसेल ना, या भीतीने ते दोघेही रात्रभर जागे राहायचे. मृत्यूची वेळ निश्चित नव्हती, फक्त वर्ष निश्चित होतं. त्यामुळे आता प्रत्येक जाणारा क्षण हा अंतिम क्षणासारखा भासू लागला होता. घरात एक भयानक आणि अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती. जसजसा श्रावण महिना जवळ येऊ लागला, तशी सावकाराच्या पत्नीची घालमेल शिंगेला पोहोचली. एक आई आपल्या मुलासाठी संपूर्ण जगाशी लढू शकते, तर मग साक्षात मृत्यूशी का नाही? तिने ठरवलं की ती आपल्या मुलासाठी यमराजाच्या हवाली इतक्या सहजासहजी करणार नाही. ज्या महादेवाने या मृत्यूचा शाप दिला आहे, त्याच महादेवाला ती आपली नेम बदलायला भाग पाडेल. 11 वर्ष संपून 12व्या वर्षात पदार्पण करताच तिने एक अत्यंत कठोर आणि प्राणपणाला लावणारा संकल्प केला. तिने मृत्यूचं आव्हान देण्याचं ठरवलं. श्रावण महिन्याची सुरुवात होताच तिने शिवमुठीचे व्रत अतिशय निष्ठेने आणि नियमाने सुरू केलं. हे काही साधं उपवासाचं व्रत नव्हतं. यात एका आईने आपल्या मुलाच्या प्राणासाठी मृत्यूशी पुकारलेलं ते एक महाभयंकर युद्ध होतं. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ती पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायची. अनवाणी पायाने चालत जाऊन ती पवित्र नदीवर स्नान करायची. अंगावर ओले वस्त्र असतानाच ती एकाग्र चित्तेने शिवलिंगात जाऊन महादेवाची आराधना करू लागली. तिने अन्न पाण्याचा त्याग केला होता. पहिल्या सोमवारी तिने अत्यंत श्रद्धेने तांदळाची मूठ महादेवाच्या पिंडावर वाहिली. दुसऱ्या सोमवारी तिने तिळाची मूठ अर्पण केली. तिसऱ्या सोमवारी तिने मुगाची मूठ वाहिली आणि चौथ्या सोमवारी तिने जवसाची मूठ महादेवाला अर्पण केली. हे सर्व धान्य केवळ एक औपचारिक रीती नव्हती, तर प्रत्येक मूठ वाहताना ती आपले प्राण, आपली भक्ती आणि आपला जीव पिंडीवर ठेवत होती. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तिने स्वतःच्या शरीराला प्रचंड कष्ट देण्यास सुरुवात केली. हे नीलकंठ, हे भोलेनाथा, ती पिंडीसमोर डोकं टेकवून अश्रूंनी अभिषेक करत विनवणी करायची. ज्या हाताने तू मला हा पुत्र दिलास, त्याच हाताने तू माझे प्राण कसेही राहून घेत शकतोस. जर माझी भक्ती खरी असेल, तर माझ्या मातृत्वात थोडं जरी सत्य असेल, तर तुला माझ्या शिवमुठीचा स्वीकार करावाच लागेल. माझ्या लेखाचा प्राण तुला यमराजाकडून परत आणावे लागतील. तिचं ते कठोर तप, तिचा अखंड उपवास आणि तिची हाक संपूर्ण वाड्यात एक वेगळीच दिव्य ऊर्जा निर्माण करत होती. महादेवाची पिंड तिच्या अश्रूंनी सतत भिजत असायची. इकडे सावकाराची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली होती. तो अहोरात्र चिंताग्रस्त असायचा.
त्याला वाटायचं जर यमदूत इथे आले तर मी माझ्या अफाट संपत्तीने, माझ्या सोन्या चांदीने किंवा माझ्या हजारो शस्त्रांनी त्याला थांबवू शकेन का? नाही. 12वं वर्ष जवळ आल्याने त्याच्या मनातील भीती आता पराकोटीला गेली होती. त्याने एक धाडसी आणि हताश निर्णय घेतला. मुलाला मृत्यूच्या या निश्चित ठिकाणापासून दूर कुठेतरी पाठवायचं. पण कुठे? त्याच्या मनात एक ठिकाण आलं जिथे मृत्यूलाही जाण्याची साक्षात महादेवांची परवानगी घ्यावी लागते. अशा भगवान विश्वनाथाच्या स्वतःच्या नगरीत काशीत सावकाराचा असा ठाम विश्वास होता की जर आपला मुलगा साक्षात भगवान शिवच्या सानिध्यात काशी नगरीत असेल तर तिथे यमराजालाही त्याचे प्राण घेताना 1000 वेळा विचार करावा लागेल. मृत्यूपासून पळ काढण्याचा हा एक किलबिलवाना पण शेवटचा आशय किरण होता. पण 12 वर्षाच्या या लहान मुलांना इतक्या दूर एकटं कसं पाठवणार? प्रवासात अनेक संकटे होती. राटी शाश्वते होती तिथेच प्रवेश झाला. मुलाचा मामा हा अत्यंत शूर, पराक्रमी, समजूतदार आणि सावकाराचा सर्वात विश्वासू माणूस होता. सावकाराने मामाला निरोप पाठवून तातडीने बोलवून घेतले. एक बंद खोलीत त्याने मामाला ते भयंकर सत्य सांगितले जे आजवर संपूर्ण जगापासून, अगदी मुलांपासून हे अत्यंत काळजीपूर्वक लपवून ठेवलं होतं. माझ्या मुलाच्या आयुष्याचे फक्त काही महिने उरले आहेत. सावकार रडत आणि मामाचे हात धरत म्हणाला, त्याला इथून दूर काशीला घेऊन जा. जिथे त्याला महादेवाच्या सानिध्यात ठेव. त्याला विद्येचे शिक्षण दे. कदाचित तो तिथे असला तर मृत्यू त्याचा रस्ता विसरेल. भाच्याचा मृत्यूचा शाप ऐकून मामाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला काय बोलावं ते सुचेना. त्याच्या डोळ्यासमोर आपल्या हसणाऱ्या भाचेचा चेहरा आला. पण त्याने स्वतःला सावरलं. त्याने सावकाराला वचन दिलं, जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत मी यमाला माझ्या भाच्याच्या जवळही फिरकू देणार नाही. मी त्याला सुरक्षित काशीला घेऊन जाईन. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासाची तयारी झाली. आईने रडत रडत मुलाला निरोप दिला. मुलाच्या चेहऱ्यावर मात्र काशीला जाण्याचा आणि नवीन विद्या शिकण्याचा निरागस आनंद होता. बैलगाड्या सजल्या आणि मामा आपल्या भाच्याला घेऊन काशीच्या दिशेने मार्गस्थ झाला. प्रवास सोपा नव्हता. घनदाट जंगले, खोल नद्या आणि उंच डोंगर ओंडून ते पुढे जात होते. मुलगा प्रवासातील प्रत्येक नवीन गोष्टीचं कौतूहलाने निरीक्षण करत होता. तो मामाला अनेक प्रश्न विचारायचा. मामा हसून त्याला उत्तर द्यायचा, पण आतून तो सतत सतर्क असायचा. रस्त्यावरून जाणारी प्रत्येक अनोळखी सावली, वाऱ्याची सळसळ मामाच्या काळजात धस करत होती. त्याला सतत वाटायचं की यमराज कुठल्याही रूपात येऊन आपल्या भाच्यावर झडप घालेल. रात्रीच्या वेळी जेव्हा मुलगा शांत झोपायचा तेव्हा मामा हातात तलवार घेऊन रात्रभर जागत त्याच्या उशाशी बसून राहायचा. अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर ते एका अत्यंत भव्य आणि विस्तीर्ण राज्यात सीमेवर पोचले. संध्याकाळ होत आली होती. आणि बैलगाडीचे बैलही थकले होते. प्रवाशाने विश्रांतीची गरज होती. मामाने ठरवलं की आजची रात्र याच राज्यात मुक्काम करावा. त्याने जेव्हा राज्याचा प्रवेश केला तेव्हा संपूर्ण नगर दिव्याने आणि फुलांनी सजलेलं होतं. रस्त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या. वाजत गाजत मिरवणूक निघत होत्या. नगरीतील प्रत्येक व्यक्ती अत्यंत उत्साहात दिसत होती. चौकशी केल्यावर मामाला समजलं की या राजाच्या राजकन्येचा विवाह सोहळा सुरू आहे. राजाने परगावाहून आलेल्या प्रवाशांसाठी विश्रामगृहात उत्तम सोय केली होती. मामा आणि तो मुलगा अशाच एका विश्रामगृहात थांबले. पण वरवर दिसणाऱ्या या झगमगाटाच्या आणि आनंदाच्या पडद्यामागचं एक अत्यंत भयंकर रहस्य लपलं होतं. त्याची कल्पना या मृत्यूपासून पडणाऱ्या प्रवाशांना अजिबात नव्हती. राजवाड्याच्या एका बाजूला जिथे नवरदेवाची वरात उरली होती तिथे एक वेगळाच तंबू उभारण्यात आला होता. तो तंबू अतिशय भव्य असला तरी तिथे कुणालाही जाण्याची परवानगी नव्हती. बाहेर लग्नाचे सणही चौघडे वाजत होते. पण त्या तंबूच्या आत मात्र अत्यंत गूढ आणि तणावपूर्वक शांतता होती. तंबूच्या आत खऱ्या नवरदेवाचे वडील म्हणजे या लग्नाचा खरा नवरदेव राजशाही वस्त्रामध्ये सजून धजून बसला होता. पण तो मुलगा सतत हवेत हात मारून चटपट होता. त्याला समोरच काही दिसत नव्हतं. तो जन्मदान होता. ही गोष्ट त्यांनी राजकन्येच्या वडिलापासून म्हणजे वधूच्या पित्यापासून अतिशय शिताफीने लपवून ठेवली होती. एका आंधळ्या मुलाला राजकन्या देऊन या समृद्ध राजावर कब्जा मिळवण्याचा हा एक मोठा आणि भयंकर राजकीय डाव होता. नवरदेवाच्या वडिलांनी आपल्या अत्यंत जवळच्या मंत्र्याला बोलवून आणि अत्यंत धक्क्यात थरथरत्या आवाजात म्हणलं, माझा मुलगा आंधळा आहे. जर लग्नाच्या मंडपात राजकन्येच्या वडिलांनी त्या राजाला हे समजवलं तर तो राजा क्षणातही विचार करणार नाही. तो माझ्या मुलाला आणि आपल्यासोबत आलेल्या प्रत्येक सैनिकाला शिरछेद करेल. तो राजा अतिशय क्रूर आहे. तो आपल्याला जिवंत सोडणार नाही. आपल्या आत्ता एका खोट्या नवरावर देवाची गरज आहे.
नियती माणसाला त्याच्या नकळत अशा जाळ्यात ओढते जिथून परत येणं अशक्य असतं. एका बाजूला मृत्यूच्या छायेतून वाचण्यासाठी काशीला चाललेला निष्पाप मुलगा आणि त्याचा मामा फक्त विश्रांतीसाठी या राज्यात थांबले होते, तर दुसऱ्या बाजूला एका आंधळ्या नवरदेवाला लपवण्यासाठी, स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी एका खोट्या नवरदेवाची अत्यंत तातडीने गरज असलेल्या हा कपटी पिता तंबूत कट रचत होता. मुलाला यमराजापासून वाचवण्यासाठी मामाने त्याला काशीचा मार्ग दाखवला खरा, पण मृत्यू आणि नियतीचे रस्ते खूप विचित्र असतात. मृत्यूपासून पळणारा हा मुलगा आता एका अशा अनोळखी आणि धोकादायक परिस्थितीत अडकणार होता, ज्यामुळे त्याच्या प्रवासाची दिशाच कायमची बदलणार होती. नियतीने स्वतःचा या शापेत मुलाला आणि अनोळखीत राज्यात या भयंकर कटाच्या अगदी केंद्रस्थानी आणून उभं केलं होतं. तंबूतील नवरदेवाचे वडील हातात झाले बाहेर आले. ते वेड्यासारखे इकडे तिकडे पाहत होते. त्याला एक अशा मुलाची गरज होती जो दिसायला राजबिंडा असेल आणि त्याला फक्त लग्नाच्या विधीपुरता मंडपात बसवता येईल. अचानक विश्रामगृहाच्या बाहेर उभ्या असलेल्या एका तेजस्वी चेहऱ्याकडे त्या कपटी राजाची नजर पडते. खऱ्या नवरदेवाच्या वडिलांची नजर या सुंदर आणि तेजस्वी मुलावर पडते आणि ते एक भयंकर कटाची योजना आखतात. विश्रामगृहाच्या बाहेर उभ्या असलेल्या त्या तेजस्वी मुलाकडे पाहतात खऱ्या नवरदेवाच्या वडिलांच्या डोळ्यात एक स्वार्थी चमक आली. मृत्यूच्या दारात उभा असलेला तो सावकारांचा मुलगा त्यांना त्यांचा तारणहार वाटू लागला. ते अत्यंत घाईघाईने आणि लपून छपून मुलाच्या मामाकडे आले. मामासमोर हात जोडून गयावया केली. त्या कपटी राजाने आपलं सर्व भयंकर सत्य उघडं केलं. माझा मुलगा आंधळा आहे, तो रडत आणि घाबरलेला आवाजात म्हणाला. जर राजकन्येचे वडील त्या उग्रा राजाला हे समजलं तर तो आम्हा सर्वांचा एका क्षणात शिरच्छेद करेल. आमची अब्रू तर जाईलच, पण आमचे प्राणही वाचणार नाहीत. फक्त एका रात्रीसाठी, फक्त या लग्नाच्या विधीपुरता तुमचा हा तेजस्वी मुलगा नवरदेव बनून द्या. एकदा का लग्न पार पडलं की रात्रीच्या अंधारात आम्ही निघून जाऊ. सकाळी तुमचा मुलगा तुम्हाला सुरक्षित परत मिळेल आणि आमचे प्राणही वाचतील. हे ऐकून मामाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो आधीच आपल्या भाच्याचे प्राण वाचवण्यासाठी यमराजाशी लबाछपी खेळत होता. त्याला सुरक्षित काशीला पोहोचवणे हे मामाचे एकमेव ध्येय होते. त्यात अशा दुसऱ्या मृत्यूच्या खाईत उडी मारायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. त्याने अत्यंत कठोर शब्दात स्पष्ट नकार दिला. पण त्याचा हा सर्व संवाद आणि राजाची ती केविलवाणी अवस्था सावकाराचा शापित मुलगा दार आडवून ऐकत होता. त्याचं वय जरी लहान असतं तरी ईश्वर कृपेने त्याची बुद्धी आणि संस्कार अत्यंत प्रालब्ध होतं. तो शांतपणे पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि अपार करुणा होती. त्याने विचार केला, जर माझ्या मामाने नकार दिला तर हा क्रूर राजा या सर्वांना मारून टाकेल, आणि जर मी लग्न केलं नाही तर एका निष्पाप राजकन्येचे संपूर्ण आयुष्य एका खोटारड्या आणि आंधळ्या माणसासोबत जोडलं जाईल. मृत्यू स्वतःच्या समोर दिसत असतानाही दुसऱ्याच्या आयुष्याचा विचार करण्याची ही वृत्ती सामान्य नव्हती. तो मामाजवळ गेला आणि अत्यंत शांतपणे म्हणाला, मामा, मृत्यूच्या छायेत जगणं काय असतं हे मला चांगलंच माहीत आहे. आपण मृत्यूपासून पळत आहोत, पण म्हणून आपण सत्यापासून पळू शकत नाही. एका निरपराध राजकन्येचे प्राण आणि तिचं भविष्य वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. मी खोटा नवरदेव बनून मंडपात बसेन. भाच्याच्या हा निर्णय ऐकून मामा निशब्द झाला. त्याला माहीत होतं की हा मुलगा साक्षात महादेवाचा प्रसाद आहे. त्याचे विचार चुकीचे असू शकत नाहीत. शेवटी नाईलाजाने आणि जड अंतकरणाने मामा तयार झाला. काही तासातच राजवाड्याची आणि त्या तंबूची सगळी सूत्र फिरली. सावकारांच्या त्या शापित मुलाला राजशाही वस्त्रे घातली गेली. डोक्यावर हिऱ्या मोत्यांचा मुकुट, मुंडावळ्या, अंगावर भरजरीचे कपडे आणि हातात सोन्याची मूठ असलेली तलवार देऊन त्याला वरतीच्या सजलेल्या रथात बसवलं गेलं. नगरीतील लोक त्याच्या तेजस्वी आणि राजबिंड्या रूपाकडे पाहतच राहिले. जो मुलगा यमराजाच्या तावडीतून पळत होता तो आता चक्क नवरदेव बनवून लग्नाच्या मंडपात चालला होता. नियतीचा हा खेळ किती विचित्र आणि भयानक होता. त्याच्या आयुष्याची धुरी काही महिन्यातच नव्हे तर काही दिवसात तुटणार होती. तो आता एका मुलीसोबत जन्मजन्मीची गाठ बांधायला मंडपात बसला होता. लग्नाचा भव्य मंडप सजला होता. चहूकडे फुलांचा सुगंध आणि सण चौघडईचा मंगलनाद घुमत होता. मंत्रोपचार सुरू झाले. अग्नीला साक्ष ठेवून त्या मुलाने राजकन्येशी विवाह केला. राजकन्या त्याच्या रूपावर आणि त्याच्या शांत गंभीर स्वभावावर भाळली होती. तिला वाटत होतं की तिचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे. तिला हे माहीतच नव्हतं की ज्या हाताला तिने आयुष्यभरासाठी धरला आहे तो हात लवकरच मृत्यूच्या स्वाधीन होणार आहे. विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. आजूबाजूला आनंदाने फवारे उडत होते, पण मामाच्या काळजात मात्र धस्स होत होतं. प्रत्येक विधी पार पडताना मामाच्या डोळ्यात पाणी येत होतं. अखेर लग्न संपन्न झालं
रात्रीची वेळ झाली. प्रथेनुसार मुनाला राजकन्याच्या महालात पाठवण्यात आलं. मध्यरात्रीची वेळ. महालात सर्वत्र एक गूढ आणि तणावपूर्व पसरली होती. फुलांनी आणि दिव्यांनी सजलेल्या त्या भव्य शयन कक्षात राजकन्या आता गाढ झोपेत होती. आजचा दिवस तिच्यासाठी खूप आनंदाचा पण दमछाकवणारा होता. त्यामुळे तिला लवकरच झोप लागली होती. पण त्या शापित मुलाच्या डोळ्यात झोप फुटली. तो पलंगाच्या एका बाजूला शांत बसून निष्पाप राजकन्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या मनात विचारच भयंकर काहूर वाजलं होतं. राजकन्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर भविष्याची सुखी संसाराचं स्वप्न होतं. पण तो तर मृत्यूचा एक अल्पायुष्य प्रवासी होता. जर मी काही न सांगता मुकाटपणे इथून निघून गेलो तर सकाळी तो कपटी राजा या राजकन्येला आपल्या आंधळ्या मुलाच्या स्वाधीन करेल. तिचं संपूर्ण आयुष्य अंधारात आणि फसवणुकीत जाईल. मी मृत्यूच्या दारात उभा असताना माझ्या कर्माला असा फसवणुकीचा डाग कसा लावू शकतो? सत्याची कास न सोडण्याचा त्याचा हा निर्णय त्याच्या कर्माला एका अत्युच्च पातळीवर घेऊन गेला. मृत्यूजवळ दिसत असतानाही सत्यासाठी उभा राहणारा तो खऱ्या अर्थाने महादेवाचा अंश वाटत होता. त्याने हळूच राजकन्याची सुंदर लाल ओढणी आपल्या हातात घेतली. तिथेच टेबलावर कुंकुशाही आणि मोराचं पीस ठेवलं होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारू वाहू लागल्या. स्वतःच्या मृत्यूची जाणीव आणि या राजकन्येची पती असलेल्या प्रचंड सहानुभूती या दोन्ही भावनांनी त्याचं हृदय पिळकून निघत होतं. थरथरत्या हाताने आणि डोळ्यातून साठणाऱ्या अश्रूने त्याने शाईच्या मदतीने राजकन्याच्या ओढणीवर एक भयंकर सत्य लिहायला सुरुवात केली. तो लिहित होता, हे राजकन्ये, माझा आणि तुझा संबंध फक्त या रात्रीपुरता होता. मी तर मृत्यूचा प्रवासी आहे. माझ्या आयुष्याचे फक्त काही दिवस उरले आहेत. ज्याच्याशी तुझे लग्न लावून देण्याचा घात घातला गेला होता तो तुझा खरा नवरदेव आंधळा आहे. तुझे प्राण आणि भविष्य वाचवण्यासाठी मला खोटा नवरदेव बनावं लागलं. मी तर मृत्यूला समोर जायला काशीला निघालो आहे. सकाळी उठल्यावर हा आंधळा आणि कपटी नवरदेवाला स्वीकारू नकोस. मी झालो आहे कायमचा. मी तर मृत्यूचा प्रवास आहे. पण तुझं आयुष्य अंधारात जाऊ देऊ नये. हे वाक्य लिहिताना त्याचे अश्रू त्या ओढणीवर सांडले आणि ते सत्य कायमच त्या कपड्यावर कोरले गेले. सत्य लिहून पूर्ण झाल्यावर त्याने झोपलेल्या राजकन्याला हात जोडून एक शेवटचा नमस्कार केला. डोळ्यातील अश्रू पुसले आणि तो अत्यंत सावधपणे कोणालाही जराही चाहूल न लागू देता मालाच्या बाहेर पडला. बाहेर घनदाट अंधारात मामा घोड्यासोबत त्याची वाट पाहत होता. मामाचा जीवात जीव आला. दोघांनी क्षणाचाही विलंब न करता त्या राजाच्या सीमा ओलांडल्या. जोरजोरात ते तिथून सटकले आणि त्याची थेट काशीचा मार्ग धरला. आता त्याचा प्रवास कोणताही अडथळा नव्हता. त्यांना लवकरात लवकर महादेवाच्या चरणी पोचायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे महालात आली तेव्हा राजकन्येला जाग आली. तिला आपला पती महालात कुठेही दिसला नाही. तिने इकडे तिकडे पाहिले आणि अचानक तिची नजर आपल्या ओढणीवर गेली. तिथे लिहिले ते शाईचे आणि अश्रूचे शब्द वाचून तिला मोठा धक्का बसला. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला तो सर्व भयंकर कट समजला. त्याचवेळी तो कपटी राजा आपल्या आंधळ्या मुलाला घेऊन महालात आला आणि त्याने राजकन्येवर हक्क सांगण्यास प्रयत्न केला. पण राजकन्या आता शांत बसणार नव्हती. तिने तात्काळ आपल्या वडिलांना बोलवून ओढणीवरचं ते सत्य सर्वांसमोर उघडं केलं. सत्य समोर येतात राजाचा संताप अनावर झाला. त्याने त्या कपटी राजाला आणि त्याच्या आंधळ्या मुलाला बंदी बनवलं. पण राजकन्याचं आयुष्य आता बदलणार होतं. तिने आपल्या ओढणीवरचं हे सत्य उराशी कवटाळून ठेवलं होतं. तिने त्या खरे नवरदेवाला कायमचा नाकारून आपल्या खऱ्या पतीची त्या शापित मुलाची वाट पाहण्याचा कठोर निर्णय घेतला. जो आपल्यासाठी मृत्यूच्या दारात उभा राहूनही सत्यासाठी लढला तोच माझा खरा पतिदेव आणि असा तिचा निश्चय झाला. इकडे मामा आणि भाचा अखंड प्रवास करून अखेर भगवान विश्वनाथाची नगरी पवित्र काशी येथे पोचले. गंगाच्या किनाऱ्यावर महादेवांच्या सानिध्यात आल्यावर मामाला वाटलं की आता आपला भाचा सुरक्षित आहे. त्यांनी तिथे एका आश्रमात राहून शिक्षण सुरू केले. मुलगा रोज सकाळी गंगेत स्नान करून महादेवांची पूजा करू लागला. पण मामाला हे माहीत नव्हतं की मृत्यूचे आकडे आता वेगाने उलटे फिरत आहेत. काशी मुक्तीचे ठिकाण आहे, मृत्यूपासून लपण्याचे नाही. सावकाराच्या घरी आईने सुरू केलेल्या श्रावण सोमवारच्या शिवमुठीच्या व्रताचा प्रत्येक सोमवार आता अत्यंत ताणतणावात पार पडत होता. एकीकडे आईचे ते मृत्यूला आव्हान देणारं उग्र तप सुरू होतं आणि दुसरीकडे काशीत नियती पळाला आपला खेळ पूर्ण करण्याच्या तयारीच होती. त्या शापित मुलाच्या आयुष्यातच 12 वर्ष आता शेवटच्या टप्प्यात आलं होतं. काळ वेगाने पुढे सरकत होता. यमराजाच्या पाश्चात्यातून सुटण्याची वेळ आता संपत आली होती. मृत्यूचा तो अटळ क्षण आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेवला होता.
तिकडे राजकन्या त्याची वाट पाहत बसले होते आणि इकडे काशीत त्याचं 12 वर्ष पूर्ण होतंय. मृत्यूची वेळ अखेर येऊन टपली आहे. काशी नगरी जिथे मृत्यूलाही मुक्तीचा एक महाउत्सव मानलं जातं, पण आज त्या नगरीत नियतीचा एक अत्यंत क्रूर आणि अमानवीय खेळ रंगणार होता. तो दिवस उजडला ज्या दिवसाची सावकारला आणि त्याच्या पत्नीला गेल्या 12 वर्षापासून रात्र दिवस भीती वाटत होती. 11 वर्ष संपून मुलाच्या आयुष्यातील 12व्या वर्षाचा तो शेवटचा टप्पा अत्यंत जवळ आला होता. यमराजाच्या पाशातून सुटण्याची वेळ आता संपत आली होती. मृत्यूचा तो अटळ क्षण आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेवला होता. इकडे सावकाराच्या वाड्यात आईचे श्रावण सोमवारच्या शिवमुठीच्या व्रताचा शेवटचा आणि सर्वात कठीण टप्पा गाठला होता. तिचं शरीर सलगच्या उपवासाने अत्यंत क्षीण झालं होतं. हाडांचा सापळा उरला होता, पण तिच्या डोळ्यात भक्तीचा अंगार साक्षात यमराजालाही जाळून टाकण्याचा इतका प्रकल्ल होता. ती आज शिवलयातून बाहेरच आली नव्हती. महादेवाच्या पिंडीसमोर बसून ती अखंड जप करत होती. तिची प्रत्येक मूठ आता थेट महादेवांच्या काळजाला भिडत होती. एका आईने आपल्या लेकराचे प्राण वाचवण्यासाठी साक्षात मृत्यूशी पुकारलेले हे भयंकर युद्ध आता अंतिम टप्प्यात पोहोचले होते. तिला आतून कुठेतरी जाणवत होतं की तिच्या मुलावर मोठं संकट येणार आहे. त्यामुळे तिने अन्नाचा आणि पाण्याचा पूर्णपणे त्याग केला होता. जर माझ्या मुलाला मृत्यू आला तर हा देह इथून जिवंत बाहेर पडणार नाही, असा कठोर संकल्प तिने महादेवांसमोर ठेवला. तिची ही अवस्था पाहून सावकारचाही धीर खचला होता. तो फक्त साय्या आणि पत्नीकडे आणि महादेवाच्या पिंडीकडे पाहत उभा होता. तिकडे काशी श्रावण सोमवारचा अत्यंत पवित्र दिवस उजाडला. तो शांतपणे आणि तेजस्वी मुलगा सकाळी लवकर उठला. त्याने गंगेच्या पवित्र आणि थंड प्रवाहात स्नान केले. अंगावर भस्म लावून आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घालून तो काशीच्या एका प्राचीन शिवलयात पोचला. त्याने शिवलिंगावर बेलाची पानं वाहिली आणि डोळे मिटून तो ध्यानात बसला. त्याच्या ओठावर ओम नमः शिवायचा अखंड जप सुरू होता. वातावरणात फुलांचा सुगंध आणि गंगेच्या लाटांमध्ये संत आवाज घुमत होता. मामा बाहेर उभा होता. रात्रभर तो झोपला नव्हता. त्याच्या हातातील तलवार तशीच होती. आजचा दिवस पार पडला की आपला भाचा सुरक्षित होईल हा आश्वासन तो देवाकडे प्रार्थना करत होता. पण ही शांतता एका मोठ्या आणि प्रलयकारी वादळाची चाहूल होती. काळ कोणासाठीच थांबत नाही, अगदी महादेवांच्या भक्तासाठीही नाही. नियतीचे आकडे पूर्ण झाले. 12 वर्षाचा तो शापिक्षण अचूक वेळेवर येऊन ठेपला. शिवालयाच्या गाभाऱ्यात एक अत्यंत थंड वारं शिरलं. दिव्याची ज्योत थरथरली. तिने अदृश्य रूपात साक्षात यमदूत प्रवेश करते झाले. काशीत तेही महादेवाच्या शिवालयात कुणाचे प्राण घेणं हे यमदूतासाठी कठीण होतं. पण कर्माचा नेम हे ब्रह्मदेवाची लिपी कुणालाही चुकता येणार नाही. मृत्यूचा तो भयंकर पाश त्या तानास्त मुलाच्या गळ्याभोवती वेगाने आवळला गेला. मुलाला जाणवले की त्याचे श्वास गुदमरत आहेत. त्याच्या डोळ्यासमोर आपल्या आईचा रडणारा चेहरा आणि अनोळखी राजकन्येने अश्रू तरळून गेले. क्षणाचाही विलंब न होता त्या कवळ्या जीवाचे प्राण शरीरातून क्रूरपणे खेचून घेण्यात आले. पिंडीवर बेलपत्र वाहण्यासाठी पुढे आलेला त्या मुलाचा हात तसाच निर्जीव होऊन खाली पडला. त्या शरीर एका क्षणात थंड पडलं. त्याचा तो निष्पाप देह महादेवाच्या पिंडीसमोरच जमिनीवर कोसळला. मृत्यूने आपला खेळ पूर्ण केला होता. तो जीव वाचवण्यासाठी एक आईची शेकडो मैल दूर रात्रदिवस तप करत होती. तो जीव अखेर यमदूत घेऊन गेले. बाहेर पहारा देणाऱ्या मामाचे लक्ष आत गेलं. पिंडीसमोर कोसळलेला आपला भाचा पाहून मामाच्या काळजाचा ठोका चुकला. हातातील तलवार तिथेच गळून पडली. तो वेड्यासारखा धावत आत गेला. त्याने मुलाला हाक मारल्या. त्याला हलवून पाहिलं. त्याच्या छातीवर कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला तर शरीर पूर्णपणे थंड पडलं होतं. श्वास कायमचे थांबले होते. मृत्यूने कोणतीही पूर्ण कल्पना न देता आपला अंतिम घाव घातला होता. मामाला धक्काच बसला. त्याचं शुद्ध हरपल्यासारखी अवस्था झाली. मामाच्या घशातून एक असा हृदयद्रावक आणि आतर्क टाहो फुटला ज्याने काशीच्या घंटावरील प्रत्येक दगड हा धरून गेला. हे विश्वनाथा, हा कसा तुझा न्याय? मामा छाती बुडवून रडत आक्रोश करत होता. मी याला यमापासून वाचवण्यासाठी तुझ्या चरणी आणलं होतं, मृत्यूपासून वाचवण्यासाठी काशीत आणलं होतं आणि तू तुझ्याच दारात तुझ्याच पिंडीसमोर त्याचे प्राण घेतलेस. आता मी कोणत्या तोंडाने त्याच्या आईला सामोर जाऊ? काय उत्तर देऊ मी त्या माऊलीने जिने तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवून शिवमुठीचे व्रत केलं? मामाच्या त्या आक्रोशाची इतकी भयंकर वेदना होती की गंगेचा खळखळणारा प्रवाही काही क्षणाकरता शांत झाला असावा. त्याचा रडण्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमत होता. आकाशातील पक्ष्यांनाही आपला चिवचिवाट थांबवला. तो विलाप ऐकून दगड ही पाजरतील अशी अवस्था होती. एक शूर युद्धाची ही हतबल
पिळवटून टाकणार होती. नेमकी याच वेळी श्रावण महिन्याचे औपचारिक साधून भगवान शिव आणि माता पार्वती आकाशातून पृथ्वी भ्रमण करत होते. ते कैलासाकडे निघाले होते. काशी नगरीच्या वरून जात असताना मामाचा तो काळजाचा ठाव घेणारा टाहोळ थेट माता पार्वतीच्या कानावर पडला. एका आईला दुसऱ्या आईचा आणि कुटुंबाच्या दुःखाची तीव्रता लगेच जाणवते. तो आवाज ऐकताच पार्वती माताच्या हृदयाला पीळ पडला. तिने मातृहृदय त्या वेदनेने व्याकुळ झालं. प्रभू थांबा, आपला नंदी. माता पार्वती अति घाईने आणि व्याकुळ होत महादेवाला म्हणाली, माझ्या भक्ताच्या दुःखाची ही आतर्क हाक मला ऐकवत नाहीये. कुणीतरी अत्यंत संकटात आहे. मला आत्ताच्या आत्ता तिथे जायचं आहे. महादेवाने खाली पाहिलं. मृत्यू आणि नियतीचा खेळ त्यांना आधीपासूनच माहीत होता. हे सर्व त्यांच्या संमतीने घडलं होतं. पण पत्नीचा आग्रह खातर हे दोघेही अदृश्य रूपात त्या शिवलयात उतरले. समोरच दृश्य पाहून पार्वती थक्क झाली. जमिनीवर निष्पाप पडलेला तो तेजस्वी मुलगा आणि त्याच्या शेजारी रडून अर्धमेला झालेला मामा. पार्वतीने त्या निष्पाप मुलाच्या शांत चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिला भूतकाळ आठवला. हा तो सावकाराचा मुलगा होता ज्याला 12 वर्षापूर्वी स्वतः महादेवाने तिच्या हट्टापायी पुत्रदानाचा वर दिला होता आणि सोबत 12 वर्षाचा मृत्यूचा शापही दिला होता. काशीच्या त्या प्राचीन घाटावर आता एक अत्यंत भयंकर आणि स्मितमय करणारा प्रसंग उभा राहिला होता. एका बाजूला निष्पाप पडलेला तो निष्पाप मुलगा, रडणारा मामा आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत क्रोधित दुःखी झालेली माता पार्वती साक्षात महादेवांसमोर उभी होती. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता प्रखर रागात बदलले होते. अदृश्य रूपात साक्षात यमराज आणि त्याचे दूत त्या मुलाचे प्राण घेऊन तिथेच उभे होते. पण पार्वतीच्या रौद्र रूपापुढे यमराजाही तिथून पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. भक्तीची आणि एका आईच्या व्रताची ताकद जेव्हा शिखरावर पोचते तेव्हा साक्षात मृत्यूलाही माघार घ्यावी लागते. मार्तंड नमस्तो भुई त्राही माम शरणागतम आयुर्वेदेही बदल देही मे परम सुखम. हे महादेवा, हे सर्व शक्तिमाना ईश्वरा, मी तुम्हाला शरण आले आहे. माझ्या भक्तीला प्राण द्या, आयुष्य द्या आणि हे दुःख दूर करा. पार्वती माता महादेवांसमोर थेट उभी राहिली. तिचा आवाज संपूर्ण घाबरत घुमणारा आणि अत्यंत ठाम होता. देवा, जर आज या निष्पाप भक्ताचे प्राण यमराजाकडून परत आणले नाहीत तर जगात तुमच्या व्रतावर कुणीच कधीच विश्वास ठेवणार नाही. तिकडे त्याची आई श्रावण सोमवारची शिवमूठ वाहून मृत्यूला आव्हान देत आहे. स्वतःचा जीव प्राणाला लावून तुमची आराधना करत आहे आणि इकडे तुमची तिच्या लेकराचे प्राण हरवून घेत आहात. महादेव शांत होते. त्यांना सृष्टीचे नियम पाळायचे होते. पण पार्वतीने त्यांना सडेतोड जबाब विचारला. जर आज या मुलाचा मृत्यू झाला तर ही शिवमूठ व्यर्थ अर्थ गेले तर जगातील कोणतीही आई श्रावण सोमवार शिवमुठीचं व्रत करणार नाही. तुमची भक्ती आणि कर्माचा नियम, यात भक्तीला जिंकवावंच लागेल. कर्माचा नियम कठोर असतील पण आईच्या व्रताची ताकद त्यापेक्षाही मोठी असली पाहिजे. आज तुम्हाला तुमच्याच नियतीचे नियम मोडावे लागतील. पार्वतीचा हा उग्र अवतार पाहून संपूर्ण सृष्टीचे नियम काही क्षणासाठी थांबले. भक्ताच्या निस्मित भक्तीने साक्षात ईश्वराला आपल्याच नियमाच्या विरोधात उभं राहायला भाग पाडलं होतं. कर्माचा अटळ नियम एका बाजूला आणि आईच्या शिवमुठीच्या व्रताची अफाट ताकद दुसऱ्या बाजूला, असा हा थेट आणि अद्भुतपूर्ण संघर्ष होता. महादेवांनी माता पार्वतीकडे पाहिले, त्या निष्पाप मुलाकडे पाहिले आणि अदृश्य रूपात उभ्या असलेल्या यमराजाकडे पाहिले. अखेर माता पार्वतीचा हट्ट आणि सावकारच्या पत्नीचा शिवमुठीचा व्रताचा विजय निश्चित झाला. महादेवाने आपले डोळे मिटले आणि यमराजांना परत फिरण्याची आज्ञा दिली. नियतीचा खेळ आता पूर्णपणे बदलणार होता. महादेवांच्या त्या एका इशाऱ्याने संपूर्ण ब्रह्मांडात शांतता पसरली. साक्षात मृत्यूच्या देवतालाही यमराजाला महादेवाची ती आज्ञा शिरसावंत्य मानावीच लागली. यमराजाने अत्यंत नम्रपणे हात जोडले, महादेवांना प्राणपात केला आणि त्या शापित मुलाचे प्राण प्रत करून ते तिथून अंतर्धान पावले. कर्माचा अटळ नियमावर भक्तीने आणि एका मातेच्या तपश्चर्याने हे मिळवलेला हा सर्वात मोठा विजय होता. पार्वती मातेच्या चेहऱ्यावरील क्रोध आता शांत झाला होता आणि तिथे वत्सल्याचे एक अत्यंत सुंदर स्मित हास्य उमगलं होतं. महादेवाने आपले डोळे उघडले. त्याने आपल्या कमंडलूतील संजीवनी अमृत त्या निष्पाप मुलाच्या शरीरावर शिपडले आणि एक अत्यंत दिव्य मंत्र उच्चारला. त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्युंधमुक्ष्य ममार्थार्थ. आम्ही त्रिनेत्र भगवान शिवांची आराधना
करतो. ज्यावेळी पिकलेली काकडी वेलीवरून आपोआप मुक्त होते, तसेच प्रभू आम्हाला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करून अमरत्वाकडं घेऊन जा. या मंत्राच्या उच्चारांसोबत त्या गाभाऱ्यात एक दिव्य प्रकाश निर्माण झाला. त्या अमृतास्पर्शाने मुलाच्या शरीरात पुन्हा चेतना निर्माण झाली. त्याचे थांबलेले श्वास पुन्हा सुरू झाले. थंड पडलेल्या शरीरात रक्ताचा प्रवाह नव्यानं सुरू वाहू लागला. चेहऱ्यावरचे तेज पुन्हा एकदा झळकू लागले. एखाद्या व्यक्तीकडे गाढ झोपेतून जागे व्हावे तसा तो मुलगा हळूहळू डोळे उघडून उठून बसला. त्याला कधीच आठवलं नव्हतं आपल्या आजूबाजूला काय घडले. साक्षात मृत्यूने आपला कसा स्पर्श केला होता या कशाचीही त्याला जाणीव नव्हती. मामा जो दुःखाच्या अतिरेकाने अर्धमेला होऊन जमिनीवर पडला होता, त्याने जेव्हा आपल्या भाच्याला जिवंत आणि हसताना पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वास बसेना. तो वेड्यासारखा उठला आणि त्याने मुलाला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यातून वाहणारे दुःखाचे अश्रू आता आनंदाच्या धारा भरून वाहत होते. तो भाच्याचा चेहरा पुन्हा हातात घेऊन पाहत होता. तो जिवंत आहेस माझा महादेव पावला, मृत्यू हारला. मामा आनंदाने वेडापिसा झाला होता. जेव्हा त्याने आभार मानण्यासाठी महादेवाकडे पाहिले तेव्हा तेथे कोणीच नव्हतं. शिव पार्वती आपल्या भक्ताला जीवदान देऊन कैलासाच्या दिशेने अंतर्धान पावले होते. 12 वर्षात तो भयंकर मृत्यूच अशा पाता कायमचा नष्ट झाला होता. मुलाचं आयुष्य आता मृत्यूच्या छायेतून पूर्णपणे मुक्त झालं होतं. मामाने लगेचच समानाची बादाबाद केली. आता त्याने काशीत थांबण्याची कोणतीही गरज नव्हती. मृत्यूचं भय संपल्यामुळे मामाच्या अंगात आता दहातीचं बळ आलं होतं. ज्या उत्साहाने आणि वेगाने येथे काशीत आले होते त्याहून दुप्पट वेगाने त्याने आपल्या परतीचा प्रवास सुरू केला. पण हा प्रवास पूर्ण होण्याआधी नियतीचा एक शेवटचा धागा जोडायचा बाकी होता. तो धागा त्याने एका अनोळखी राज्यात मागे सोडला होता. अनेक दिवसांच्या अखंड प्रवासानंतर बैलगाडी पुन्हा त्याच भव्य राज्याच्या सीमेवर पोचली, जिथे त्या मुलीने राजकन्येने प्राण आणि भविष्य वाचवण्यासाठी खोटा नवरदेव बनण्याचं धाडस केलं होतं. मला वाटलं की गुपचूप राजाच्या बाहेरून निघून जावं, पण मुलाने स्पष्ट नकार दिला. मामा, मी त्या राजकन्याला सत्य सांगून आलो होतो, पण आता मृत्यूने माझी पाठ सोडली आहे. मी जिवंत आहे. तिने माझ्यासाठी आपला खरा नवरदेव नाकारला होता. हे जर खरं असेल तर मी तिला असा वाऱ्यावर सोडून जाऊ शकत नाही. महालाच्या एका खिडकीजवळ राजकन्या आजही अत्यंत उदास चेहऱ्याने उभी होती. गेले अनेक महिने ती फक्त त्याच वाटेकडे डोळे लावून बसली होती, ज्याने तिला सत्याची ओळख करून दिली होती. जो मृत्यूच्या दारात उभा होत राहूनही तिच्या भल्याचा विचार करत होता. तो आपला खरा पती एक ना एक दिवस नक्की परत येईल हा तिचा ठाम विश्वास होता. राजवाड्यात अनेकदा तिला तो नाद सोडून देण्यास सांगण्यात आलं, पण ती आपल्या निश्चयावर अडळ होती. आणि अचानक महालाच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबलेल्या त्या बैलगाडीकडे तिची नजर गेली. त्यातून खाली उतरण्यात तेजस्वी चेहऱ्याला पाहताच राजकन्याच्या काळजाचा ठोका चुकला. तिच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या. मृत्यूच्या दाढेतून आपला पती जिवंत आहे, परत आला आहे. ती स्वतःला सावरत धावतच महालाच्या बाहेर आली. तिने त्याला ओळखलं. संपूर्ण राजवाड्यात एकच खळबळ उडाली. राजकन्याने आपल्या वडिलांना म्हणजेच राजाला तात्काळ बोलवून तिने राजासमोर उभं राहून अत्यंत अभिमानाने सांगितले, पिताजी, हेच ते सत्य आहे ज्याची मी आजवर वाट पाहत होते. हे माझे खरे पती आहेत, ज्यांनी मला त्या कपटी आंधळ्या नवरदेवाच्या आणि राजाच्या जाळ्यातून वाचवलं. ते मृत्यूलाही हरवून परत आले आहेत. राजाला जेव्हा संपूर्ण कहाणी, मुलावरचा मृत्यूचा शाप आणि महादेवांच्या कृपेने मिळालेले जीवदान हे सर्व समजलं, तेव्हा तो राजाही त्या मुलाच्या पाया पडला. ज्या राजकन्येला तो आज अत्यंत दुःखी अंतकरणाने निरोप देणार होता, त्या राजकन्येला आज एका साक्षात महादेवाच्या आशीर्वादाने जिवंत झालेल्या तेजस्वी मुलासोबत पाहताना राजाचा आनंद गगवात मावेना असा झाला. राजाने अत्यंत थाटामाटात हत्ती घोड्याच्या लवाजमासह आणि अफाट संपत्तीसह आपल्या मुलीला निरोप दिला. आता मामाच्या बैलगाडीसोबत राजाचा एक मोठा राजशाही ताफाही होता. आता ते दोघेही नव्हते, तर सोबत राजकन्या होती. मुलगा सून मामा यांचा तो भव्य ताफा सावकाराच्या नगराकडे मार्गस्थ झाला. इकडे सावकाराच्या नगरात वातावरण मात्र अत्यंत शोककुल होतं. आज श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार होता. सावकारांच्या वाड्यात कोणत्याही प्रकारचा उत्सव नव्हता. नोकर चाकर शांत होते. सावकार स्वतः अन्नपाणी सोडून एका कोपऱ्यात हताशपणे बसला होता. सर्वांना वाटलं होतं की 12 वर्षाचा तो शाप आता खरा ठरला असेल. काशीला गेलेला आपला लाडका मुलगा आता या जगात नसेल. याच भयंकर विचाराने संपूर्ण नगर दुःखात बुडालं होतं.
पण एका आईच्या आपल्या व्रतावर आणि आपल्या महादेवावर असणारा विश्वास कशानेच ढळत नसतो. सावकारांच्या पत्नीने आज श्रावण सोमवारच्या शिवमुठीच्या व्रताचा शेवटचा उपवास धरला होता. तिने शरीर उपवासाने आणि रडून रडून अक्षरशः सुकून गेलं होतं. तिला साधं उभं राहताही येत नव्हतं. तरीही तिच्या डोळ्यातील ती भीतीची ज्योत विझली नव्हती, भक्तीची ज्योत विझली नव्हती. ती थरथरत्या पावलाने हातात पूजेचं ताट घेऊन वाड्यातील शिवालयात आली. तिने पिंडीला पाण्याचा अभिषेक केला, बेलाचं पान वाहिलं आणि आपल्या पदरातून जवसाची ती शेवटची मूठ हातात घेतली. तिचे हात थरथरत होते, डोळ्यातून वाहणारे अश्रू पिंडीवर पडत होते. हे नीलकंठ, ती अत्यंत क्षीणपणे आवाजात म्हणाली, आज माझ्या व्रताची शेवटची शिवमूठ आहे. जर माझ्या भक्तीत थोडीही सत्य असेल तर माझ्या व्रताचे खऱ्या मानाने तुझी सेवा केली असेल तर आज मला माझा मुलगा जिवंत परत दे. यमराजाच्या पाशातून त्याला सोडवून आण, अन्यथा ही शिवमूठ वाहून मी याच पिंडीवर माझे पान सोडेन. तिने ती शेवटची शिवमूठ पिंडीवर वाहिली आणि ती तिथेच डोळे मिटून हात जोडून बसली. आणि नेमक्या त्या क्षणी वाड्याच्या बाहेर हत्ती घोड्यांच्या पावलाचा, सनई चौघाट्याचा आणि नगराच्या आनंदी जल्लोषाचा एक प्रचंड मोठा आवाज घुमू लागला. सावकार दचकून उभा राहिला. नगरीतील लोक वाड्याच्या दिशेने धावत येत होते. सावकाराचा मुलगा आला, सावकाराचा मुलगा जिवंत परत आला. या आवाजाने वाड्यातील ती भयान शांतता एका क्षणात भंग पावली. शिवालयात डोळे मिटून बसलेल्या आईच्या कानावर ते शब्द पडले. तिला वाटलं की तिचा भास होत आहे, पण बाहेरचा तो जल्लोष वाढतच होता. ती पूजेचं ताट हातात धरून आधार घेत होती. कशीबशी उठली आणि शिवालयाच्या दारात आली. समोरच दृश्य पाहून तिच्या त्या पायाखालची जमीन आणि डोळ्यातील अंधारी दोन्ही एकाच वेळी दूर झाले. दारात साक्षात तिचे प्राण उभे होते. तिचा लाडका मुलगा मृत्यूला जिंकून एका अत्यंत तेजस्वी चेहऱ्याने उभा होता. त्याच्या शेजारी त्याची सुंदर पत्नी, ती राजकन्या उभी होती, जिने मृत्यूवर प्रेम करण्याची हिंमत दाखवली होती. आणि त्याच्या मागे अभिमानाने छाती फुलवून उभा असलेला मामा होता, ज्याने आपला शब्द खरा करून दाखवला होता. दारात उभा असलेला जिवंत मुलगा आणि सून पाहून हातात पूजेस ताट असलेली आई क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले आणि ती तिथेच जमिनीवर बसली. मुलाने धावत जाऊन आईला मिठी मारली. वाड्यातील प्रत्येक माणसाच्या डोळ्यातील पाणी होतं. तो क्षण इतका पवित्र आणि भावनाप्रधान होता की स्वतः देवही आकाशातून हे दृश्य पाहत असतील. आईने आपल्या थरथरत्या हाताने मुलाचा चेहरा कुरवळला. तिची नजर थेट शिवालयातील महादेवाची पिंडीवर गेली आणि तिच्या ओठातून अत्यंत कृतज्ञतेचे शब्द बाहेर पडले. माझ्या महादेवाने माझी शिवमूठ स्वीकारली. श्रावण सोमवारच्या व्रताची आणि एका आईच्या निष्ठेची ही अंतिम पावती होती. सावकाराचा वाडा, जो कालपर्यंत मृत्यूच्या भीतीने शांत होता, तो आज खऱ्या अर्थाने स्वर्गसमान आनंदाने उजळून निघाला. सावकाराने अफाट संपत्ती गरिबांना दान केली. संपूर्ण नगरात मोठा उत्सव साजरा करण्यात आला. यमराजालाही माघार घ्यायला लावणारी ही कथा, श्रावण सोमवारच्या शिवमुठीच्या व्रताची तो अफाट महिमा आणि एका आईची ती प्राणपणाला लावणारी भक्ती त्या दिवसापासून संपूर्ण जगात कायमची अमर झाली. ज्या घरात महादेवांची अशी निश्चित भक्ती होते, तिथे साक्षात मृत्यूही आपला रस्ता बदलतो, हे या व्रतानं सिद्ध केलं होतं. कथेचा असा अत्यंत परिपूर्ण आणि समाधानकारक शेवट झाला. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.